नमस्कार मित्रांनो, आपण जे आज कॉलेज बघणार आहोत ते 350च्या आतमध्ये BMSचे कॉलेज असणार आहेत. हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला टाटात रेडीमेड वाढल्यासारखाच आहे. यामध्ये सर्व कॉलेजचे कट ऑफ टू ॲडमिशन पूर्ण एक्सप्लेन केलेले आहे. यामध्ये स्ट्रक्चर कॉलेजचे त्यातली त्यात हॉस्टेलचे सुद्धा दिलेले आहेत. तुम्हाला हे पूर्ण माहिती सापडता तुमचा जीव पूर्ण रडकुंडी येत असेल. परंतु ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यश या व्हिडिओ बघता तुम्हाला नक्की तुमच्या मनामध्ये एक एक्सप्रेशन येत असेल, की मला थँक यू द्यायचं आणि ते असं असेल. जर तुम्हाला सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज बघायचं असेल तर स्क्रीनवर दिलेली संबंधित कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावरती तुम्हाला फोन नंबर, मेल, पत्ता, पोस्ट कोड सुद्धा दिलेला आहे. याच प्रकारे कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला एक PPT दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. जर आपण बघितलं तर जी नाशिक युनिव्हर्सिटी MUHS जी की सर्व BMS, BHMS कॉलेजला मान्यता देते, त्यामध्ये कॉलेजचे सेक्रेटरी एक मेंबर म्हणून पदवीधारक आहेत. कॉलेजचा कॅम्पस सुटसुटीत व मोठा दिसतो. आपल्या मनात हा प्रश्न पडतो की हे कॉलेज आपण का घ्यावे? याचे विश्लेषण असे की प्रथम, आधुनिक चिकित्सा सामग्री युक्त हे कॉलेज आहे. दुसरा, परिपूर्ण नियोजन. तिसरा, अनुभवी शिक्षक वृंद आणि भारग्रस्त ही इमारत आहे. हे 4 ह्या कॉलेजचे खंबे किंवा पिलर मानले जातात. वेगळे सेमिनार व सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉस्टेलमधले समोसा व चहाच्या पार्ट्या या कॉलेजची अजूक शोभा वाढवतात. हे तर झाले, परंतु महत्त्वाचे म्हणजे कट ऑफ, फी स्ट्रक्चर आणि हॉस्टेल एरिया. यामध्ये कट ऑफ हा ओपनसाठी मागील वर्षी 322, SC साठी 335, ST साठी 240 व बाकी जे कास्ट आहे NT, VJNT, NT3, NT1 आणि SC-BC यांच्याकरिता 350च्या पार गेलेला होता. त्यामुळे ओपनमधून फॉर्म भरलेला तुम्हाला सुरक्षित राहील. जर आपण ह्या कॉलेजचे सीट मॅट्रिक्स बघितले तर हे मागच्या वर्षी राज्य शासनाने वाढवून 60 पासून तर 100 पर्यंत वाढवले गेलेले आहेत. कॉलेजच्या ऑफिशियल डाटानुसार बघितलं तर बॉईज हॉस्टेलमध्ये 46 रूम आहे व टोटल कॅपॅसिटी 125 मुलांची आहे. याचा एरिया 810 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे व जर आपण गर्ल्स हॉस्टेलचे बघितलं तर 44 रूम आहे व याची टोटल कॅपॅसिटी 120 मुलींची आहे. याचा एरिया टोटल 560 स्क्वेअर मीटरवरती पसरलेला आहे. हे तर झालं, परंतु तुमच्या खिशाला जी कात्री लागणार आहे ते बघून घ्या, म्हणजेच फी स्ट्रक्चर बघून घेऊ. तुमच्यासमोर जो टेबल दिसायला लागला आहे, आपण त्यावरील ओपन कॅटेगरीसाठी आपण फीस बघणार आहोत. जी ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस आहे ती ₹2,09,000. हॉस्टेल फीस आहे ती ₹37,500. हॉस्टेल डिपॉझिट आहे ती ₹12,500. लॅबोरेटरी डिपॉझिट आहे ₹5,000. लायब्ररी डिपॉझिट जी आहे ₹5,000. कॉशन मनी किंवा जी रिफंडेबल फीस आपला कोर्स कंप्लीट झाल्यावर जी भेटणार आहे ती आपल्याला ₹12,500 आणि टोटल मनी या पूर्ण कोर्सची होते ₹2,81,500 ओपन कॅटेगरी करिता. आणि जे बाकीच्या कॅटेगरी आहेत त्यांच्याकरिता ज्या सवलतीनुसार त्यांच्या फीस स्ट्रक्चर वेगवेगळे आहे. जी OBC साठी ₹1,86,672, SC-BC EWS साठी ₹1,77,000, NT-VJNT साठी ₹91,844, SC-ST साठी ₹91,844, IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यासाठी ₹6,99,500 आणि जो NRI कोटा, जो इंटरनॅशनल कोटा त्याच्यासाठी ₹11,17,500 ही फीस आहे. आणि ह्या संपूर्ण कॅटेगरीकरिता जी ॲडमिशन फीस आहे ती ₹1,500 ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला द्यावा लागणार आहे.